गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 43 वर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण 1/f(d) into e to the power ax which is equal to 1/f(a) into e to the power ax हे फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि या फॉर्म्युल्यावर एक एक्झाम्पल घेतलं. आता आपण एक्झाम्पल 2 वर आहोत. एक्झाम्पल 2 ऑन 75 पेज नंबर. फाइंड द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ. याच्यामध्ये ए नंबरचा एक्झाम्पल आहे d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर मायनस 5dy बाय dx प्लस 6y विच इज इक्वल टू e टू द पॉवर 4x. आणि बी आहे d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस 2 टाइम्स dy बाय dx प्लस y विच इज इक्वल टू 2 e टू द पॉवर 2x. आणि हे दोन्ही एक्झाम्पल आपल्याला बाय द शॉर्ट मेथड नी सोडवायचं आहे. आणि आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायची गरज नाही. जर आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रलच फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर आपण फक्त पर्टिक्युलर इंटेग्रलच फाइंड आउट करणार आहोत. सोल्युशन ए. द गिवन इक्वेशन इज d2y divided by dx square minus 5dy by dx plus 6y which is equal to e to the power 4x. This equation written in symbolic form is d square minus 5d plus 6 in bracket outside the bracket y which is equal to e to the power 4x where d by dx is equal to capital D. म्हणून इथं d स्क्वेअर आला, इथं मायनस 5d आला आणि इथं प्लस 6 आला आणि y टेकन आउट कॉमन इन ईच टर्म. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 एका ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर y विच इज इक्वल टू e टू द पॉवर 4x आला. आता याची जर फॅक्टर पाडायचं आपण ठरवलं तर बेत्रिकी 6 मधात मायनस 5d आहे त्याच्यामुळे यालाही मायनस येईल आणि मायनस 2 येईल आणि इथं मायनस 3 येईल. म्हणजे d चा वर्ग d इंटू मायनस 3 मायनस 3d मायनस 2 इंटू d मायनस 2d म्हणजे मायनस 3d मायनस 2d इज मायनस 5d आणि मायनस 2 इंटू मायनस 3 म्हणजे प्लस 6. मग d मायनस 2 d मायनस 3 असे याचे फॅक्टर पडतील इंटू y विच इज इक्वल टू e टू द पॉवर 4x. आणि पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्यासाठी जे आपण यूज करतो रिझल्ट त्याचा जर विचार केला तर द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1/f(d). परंतु f(d) म्हणजेच हे आहे d मायनस 2 d मायनस 3 इंटू e टू द पॉवर 4x विच इज इक्वल टू 1/d मायनस 2 इंटू 1/d मायनस 3 इंटू e टू द पॉवर 4x. मग आपण जो रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे तो काय आहे तर तो आहे 1/f(d) e to the power ax is equal to 1/f(a) e to the power a ची किंमत जी असेल ते म्हणजे एक्झाम्पल मध्ये. तर काय सबस्टिट्यूट केलं आपण इथे d च्या बदल्यात a. तर मग इथं a ची किंमत 4 आहे त्यामुळे 1/4 - 2 इंटू 1/4 - 3 इंटू e टू द पॉवर 4x. काय सबस्टिट्यूट केलं हो आपण पुट d इज इक्वल टू a इज इक्वल टू 4 जे की आपला रिझल्ट आपल्याला सांगतो की हा रिझल्ट वापरायचा. मग 1/4 - 2 म्हणजे 1/2 1/4 - 3 म्हणजे 1 म्हणजेच याचं उत्तर आलं 1/2 e टू द पॉवर 4x. सोल्युशन बी. काय आहे बी. द गिवन इक्वेशन इज d2y divided by dx square plus 2dy by dx plus y which is equal to 2 e to the power 2x. आणि आपल्याला काढायचं आहे पर्टिक्युलर इंटेग्रल. This equation written in symbolic form is d square plus 2d plus 1 outside the bracket y which is equal to 2 e to the power 2x where d upon dx is equal to capital D. परंतु हे जे ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे अर्थात d स्क्वेअर प्लस 2d प्लस 1
It is a perfect square of d plus 1 and its square. So d plus 1 square into y, which is equal to 2 e to the power 2x. Hence the particular integral is 1 upon d plus 1 चा वर्ग into 2 e to the power 2x. कारण की पर्टिक्युलर इंटेग्रल कॅल्क्युलेट करत असताना 1 अपॉन एफ ऑफ डी घेतो आपण. एफ ऑफ डी म्हणजे इथं डी प्लस 1 चा वर्ग आहे आणि इंटू राईट हँड साईडला जे टर्म आहे ते घेतो, जे की 2 e to the power 2x आहे, which is equal to 2 1 upon d plus 1 चा वर्ग into e to the power 2x, which is equal to 2 1 upon 2 plus 1 चा वर्ग into e to the power 2x, which is equal to 2 1 upon 2 plus 1 means 3 square e to the power 2x आणि 3 चा वर्ग म्हणजे 9, 2 divided by 9 which is equal to e to the power 2x. म्हणजेच पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू काय आलं, 2 upon 9 e to the power 2x. नेक्स्ट एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 75. काय आहे हो, सॉल्व d3y divided by dx cube minus y which is equal to e to the power x plus 1 bracket and its square. Solution. The given equation is d3y divided by dx cube minus y which is equal to e to the power x plus 1 bracket and its square. This equation written in symbolic form is d cube minus 1 in bracket outside the bracket y and square it a plus b चा होल स्क्वेअर चा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर इथं होईल e टू द पॉवर x चा स्क्वेअर म्हणजेच e टू द पॉवर 2x प्लस 2 टाइम्स e टू द पॉवर x इंटू 1 म्हणजेच 2 टाइम्स e टू द पॉवर x आणि प्लस 1 चा वर्ग म्हणजे y. आणि हे जे आपण सिम्बॉल d यूज केलेला आहे तो कशाच्या बदल्यात, तर d बाय dx च्या बदल्यात, वेअर d बाय dx इज इक्वल टू d स्क्वेअर. आता याचे फॅक्टर जर पाडायचे असेल तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन यूज करावं लागेल, जे की ऑलरेडीच आपण हायस्कूल लेवलमध्ये शिकलेलो आहोत, जी पॉलिनॉमियल चॅप्टरमध्ये. काय आहे हो, मग करस्पॉन्डिंग कोएफिशियंट घ्यायचा आपल्याला. पॉलिनॉमियलचं कोएफिशियंट डी क्यूबचा कोएफिशियंट किती आहे 1. डी स्क्वेअरची टर्म आहे का इथे, नाही आहे, म्हणजे अब्सेंट आहे. मग आपण त्याला काय लिहू शकतो, प्लस 0 डी चा वर्ग म्हणून 0. डी ची टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे अब्सेंट आहे, म्हणून प्लस 0 डी त्याचा कोएफिशियंट 0 आणि शेवटी मायनस 1. आता 1 बघू आपण याचे फॅक्टर पडते का. 1 ला 1 लिहिलं, 1 इंटू 1 1 म्हणजे राहिला 1, 1 इंटू 1 1 अजून राहिला 1, 1 इंटू 1 1 आणि मायनस 1 प्लस 1 हे झालं 0. म्हणजे एक रूट आपल्याला मिळाला 1, म्हणजेच एक फॅक्टर आपल्याला मिळाला d मायनस 1. मग आता याचे फॅक्टर काही पडू शकत नाही, म्हणून हे आपण d स्क्वेअर प्लस d प्लस 1 लिहिता येईल आपल्याला. दुसरा फॅक्टर काय पडला मग, d स्क्वेअर प्लस d प्लस 1, म्हणजे एक फॅक्टर पडला हेन्स d मायनस 1 आणि दुसरा फॅक्टर आपल्याला मिळाला d स्क्वेअर प्लस d प्लस 1 आउटसाइड द ब्रॅकेट y आणि विच इज इक्वल टू e टू द पॉवर 2x प्लस 2 e टू द पॉवर x प्लस 1. आता मात्र याचे फॅक्टर पाडायचं असेल तर हायस्कूल लेवलला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलो आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला ऑलरेडी माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, ax चा वर्ग प्लस bx प्लस c विच इज इक्वल टू 0, वेअर a b c इज नॉट इक्वल टू 0. या टाईपच्या इक्वेशन मध्ये आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी चा वर्ग मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आपल्या इथल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ते आपण हायस्कूल लेवलला क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x मध्ये शिकलो, हे इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन d मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हे d बरोबर यूज करावं लागेल आणि a ची किंमत इथं 1 आहे, b ची किंमत इथं 1 आहे, ॲज वेल ॲज सी ची ही किंमत 1 आहे. म्हणून d बरोबर मायनस बी म्हणजे 1 प्लस मायनस अंडर रूट बी चा वर्ग म्हणजेच 1 चा वर्ग 1 मायनस 4
a म्हणजे 1 इंटू c म्हणजे 1 आणि डिवायडेड बाय 2a म्हणजे पुन्हा 2 इंटू 1. d इज इक्वल टू 1 कॉमा d इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस 4. 4 इंटू 1 इंटू 1 म्हणजेच 4 डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2. d इज इक्वल टू 1 कॉमा d इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 1 मायनस 4 म्हणजे -3 डिवायडेड बाय 2. d इज इक्वल टू 1 कॉमा d इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 3. -1 मायनस म्हणजेच याला -1 इंटू 3 लिहू शकतो आणि -1 च्या बदल्यात आपण आय चा वर्ग घेऊ शकतो कारण आय चा वर्ग बरोबर -1 होतो डिवायडेड बाय 2. d इज इक्वल टू 1 कॉमा d इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 3 इंटू आय डिवायडेड बाय 2. म्हणजे आपल्याला आता रूट्स कसे मिळाले हो. एक रूट मिळाला आपल्याला d इज इक्वल टू 1 म्हणजे डिफरंट रूटचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल आणि दोन रूट्स आपल्याला मिळाले इमॅजिनरी रूट्स. डिफरंट रूट्सचा फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढताना. c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x plus c3 e to the power m3x plus dot 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 plus cn e to the power mnx. पण n डिफरंट रूट असतील तर आपल्याजवळ एकच आहे त्याच्यामुळे पहिल्या रूटसाठी आपण c1 e to the power m1x म्हणजेच c1 e to the power x येईल. आणि इमॅजिनरी रूटचा फॉर्म्युला काय आहे तेही आपल्याला माहीतच आहे. इमॅजिनरी रूटचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढत असताना e टू द पॉवर अल्फा एक्स इन ब्रॅकेट c1 cos बीटा एक्स प्लस c2 sin बीटा एक्स. इथे आता अल्फाची किंमत किती आहे तर आपला जो इथे मिळालेला आहे आपल्याला रूट -1 डिवायडेड बाय 2 प्लस मायनस अंडर रूट 3 बाय 2i म्हणजे हे झाली अल्फाची किंमत प्लस मायनस ही झाली बीटाची किंमत आणि आय म्हणजे अल्फा प्लस मायनस बीटा आयच्या फॉर्ममध्ये आपल्याला रूट्स मिळाले इमॅजिनरी. तर मग आता इथे अल्फाची किंमत -1/2 आहे आणि बीटाची किंमत अंडर रूट 3/2 आहे. म्हणून द रूट्स ऑफ f ऑफ d इज इक्वल टू 0 आर 1 comma -1 plus minus under root 3i divided by 2. Hence, the complementary function is c1 e to the power x म्हणजे याच्यासाठी d is equal to 1 साठी हे एवढं आलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. पुढे e to the power अल्फा x अल्फाची किंमत किती आहे हो -1/2 x -1/2 into x in bracket c2 cos बीटा x बीटाची किंमत अंडर रूट 3/2 x प्लस c3 साइन अंडर रूट 3/2 x. हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपल्याला काढायचं आहे नाव द पर्टिक्युलर इंटेग्रल इज. पर्टिक्युलर इंटेग्रल काढत असताना आपल्याला ऑलरेडी माहित आहे आपण कोणत्या फॉर्म मध्ये घेतो हो 1/f ऑफ d इंटू राईट हँड साइडला जी टर्म असेल ती. मग 1/f ऑफ d ची किंमत किती आहे इथं d चा क्यूब -1 इन ब्रॅकेट राइट हँड साइड ची टर्म आहे e टू द पॉवर 2x प्लस 2 e टू द पॉवर x प्लस 1 which is equal to 1/d cube -1 e to the power 2x plus 2 times e to the power x plus 1. आता आपण इथे मात्र कुठला रिझल्ट यूज करणार आहे आपण इथे यूज करणार आहे आपण 1/f of d e to the power ax is equal to 1/f of a e to the power ax. मग a ची किंमत किती आहे हो a ची किंमत पहिल्या टर्म मध्ये 2 आहे म्हणजे इथे येईल 2 चा क्यूब 1/2 चा क्यूब -1 2 चा क्यूब येतो 8 -1 म्हणजे 7 म्हणजे पहिली जे टर्म आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळेल 1/7 e टू द पॉवर 2x. ओके दुसरी टर्म काय आहे हो दुसरी टर्म 2 e टू द पॉवर x आहे. d इज इक्वल टू जर आपण 1 ठेवलं तर दुसऱ्या टर्म मध्ये 1 - 1 इथं क्यूब आहे 1 - 1 0 येते 1/0 इन्फिनिटी येते आणि दुसऱ्या टर्म साठी आपली मेथड फेल होते त्यामुळे
इथं आपल्याला दुसरी टर्म पुन्हा खाली करावं लागेल. आता e टू द पॉवर 0x इथं 1 होतं, त्याच्यामुळे d ची किंमत बरोबर a बरोबर 0 ठेवावं लागेल. म्हणजे तिसऱ्या टर्मचं सोल्युशन -1 येते. 1/-1 विच इज इक्वल टू -1. सबस्टिट्यूशन ऑफ 2 म्हणजे पहिली टर्म अँड 0 म्हणजे तिसरी टर्म फॉर d, then the first and third terms gives e to the power 2x divided by 7 minus 1. But 1 is the root of d cube minus 1. Hence, factoring the denominator 1/d cube minus 1 in bracket 2 e to the power x. म्हणजे आता आपण फक्त मिडल टर्म सोडवत आहे. मिडल टर्मचं पर्टिक्युलर इंटेग्रल नेमकं काय येते ते बघणार आहोत. त्याच्यासाठी ऑलरेडीच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये आपण फॅक्टर पाडलेले आहे. 1/d-1 इंटू डी स्क्वेअर प्लस डी प्लस 1 इंटू मिडल टर्म 2 e to the power x, which is equal to 2 1/d-1 इंटू 1/d स्क्वेअर प्लस डी प्लस 1 इंटू e to the power x. आता आपल्याला a ची किंमत 1 आहे, म्हणजे d इज इक्वल टू a इज इक्वल टू 1 जर ठेवलं दुसऱ्या फॅक्टर साठी, तर which is equal to 2 1/d-1 पहिला फॅक्टर ॲज युजल ठेवावा लागेल, कारण या फॅक्टर मुळेच आपली मेथड फेल होत आहे. मग दुसऱ्या फॅक्टर मध्ये जर ठेवलं तर 1 + 1 + 1 म्हणजे 1/3 e to the power x. मग काय आलं हो आपलं 2/3 which is equal to 2/3 into 1/d-1 e to the power x. आणि जेव्हा मेथड फेल होते तेव्हा आपण म्हणालेलो आहे की multiplying the expression by x and differentiating denominator, that is f of d, but here now f of d is equal to d minus 1 with respect to d, आणि त्याचं येते आता 1. जसं की on substituting 1 for d in the second factor, the last expression is equal to 2/3, जे की आहे इथे multiplying the expression by x and differentiating the denominator with respect to d म्हणजे 1 आणि e to the power x. आता हे 2/3 into x e to the power x आणि 1/7 e to the power 2x minus 1 या दोघांची ॲडिशन जर केली तर आपला पर्टिक्युलर इंटेग्रल जे की राईट हँड साईडला 1 2 3 टर्म होतं, त्या तिन्ही टर्मचं पर्टिक्युलर इंटेग्रल मिळून जाईल. आणि म्हणून हेन्स द complete solution is y is equal to complementary function plus particular integral. Complementary function काय आहे? c1 e to the power x plus e to the power minus x by 2 in bracket c2 cos under root 3 by 2x plus c3 sin under root 3 by 2x आणि particular integral plus e to the power 2x divided by 2 minus 1 plus 2/3 x e to the power x. आता या पहिल्या टर्म मधून आणि या शेवटच्या टर्म मधून e to the power x कॉमन घेऊ शकतो आपण, आणि म्हणून c1 प्लस 2/3x ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर e to the power x. मग शिल्लक काय राहिलं? e to the power minus x by 2 in bracket c2 cos under root 3 by 2x plus c3 sin under root 3 by 2x आणि प्लस e to the power 2x divided by 7 minus 1. Thank you.